पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया. आपण विशेष प्रकारे आमला आश्रममध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत. या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये 19, 20, 21 तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रार्थना खास निसंतान जोडप्यांसाठी आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे फिलिपिकरास लिहिलेले पत्र पहिले अध्यायातील 6वा वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून तुम्हासाठी अनेक आशीर्वाद पोचवून दिलेला आहे. त्या आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास आणणार. कधी आणणार? येशूच्या दिवसामध्ये. हालेलुया. या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे काहीतरी अडखळणामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू. परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे. माते मरिया दे दर्शन या जगताला, माते मरिया दे दर्शन. प्रियानो, आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेलं आहे, आईने आपली ओंजल भरून दिलेली आहे. आणि जी जोडपी निसंतान जोडपी जे अमलाश्रम मध्ये ज्यांनी रिट्रीट मध्ये येऊन सहभाग घेतला, आईने त्यांची ओंजल भरून दिलेली आहे प्रियानो. आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की 91 जी जोडप्यांची रिट्रीट झाली, अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमलाईने देणगी दिलेली आहे. खरोखरच या रिट्रीट मध्ये तुम्ही सहभाग घ्या, अमलाई तुमची ओंजल भरून देणार. हालेलुया 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 हालेलुया. प्रियांनो, आपल्यासाठी खास आमंत्रण देत आहोत. नोव्हेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रीट अमलाश्रम मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत. अमलाईच्या नावाने अमलाश्रम मध्ये फादर बेन्नी आणि MMI सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे. कृपया येताना दोघांनी या रिट्रीटसाठी यायचं आहे. आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रीट मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रीट मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रीट आयोजित केली नाही. तर ज्यांना बाळाची देणगीच नाही, बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रीट आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या रिट्रीटसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत, जे आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकटे येऊच नका. जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या. आम्ही तुमच्यासाठी विशेष या रिट्रीट मध्ये प्रार्थना करणार. कारण ही रिट्रीट दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत, त्यांचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे. म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रीटचा लाभ तुम्हाला होणार आहे. म्हणून या रिट्रीटसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा. सर्वांचे अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर अमलाश्रम कोल्हापूर या YouTube चॅनल मध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नम्र विनंती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, या रिट्रीटला
अनेकांची मध्यस्थीची गरज आहे. अनेकांना माता मरियेने आशीर्वादित केलेलाच आहे. आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत. तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेलं आहे या प्रार्थनेसाठी. तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत, या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया. आपल्या प्रार्थनेमध्ये, रोजरीमध्ये, दयावंतेशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळू कुमारीमध्ये प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया. या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत, माता मरिया आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे. तर चला तर प्रियानो, आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया. आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत, भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत, भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत. तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा. माता मरियाद्वारे आपण येशूकडे जाऊया, म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया. प्रियानो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबातील, आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या. अमलाश्रममध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे. तारीख माहिती आहे का? 19, 20, 21 नोव्हेंबर. तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा. आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे, निसंतान जोडप्यांना, कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी श्वेता प्रमोद यादव, मी भाईंदर वेस्ट मधून येत आहे. आणि मी एक माझी हे साक्ष सांगायला मी इथे आहे. अमला आश्रमची माझी आई, अमला आईने माझ्याबद्दल जे काही उपकार केले आहेत त्याच्याबद्दल मी साक्ष द्यायला आली आहे. मला 2008 साली स्पाइन कॉक्स या आजाराने मी त्रस्त होते. त्याच्यातून मला अमला आई व येशू ख्रिस्ताने मला बरं केलं. ही माझी पहिली साक्ष आहे. आणि दुसरी साक्ष म्हणजे मला लग्न होऊन 11 वर्ष झाली होती आणि मला बाळ नव्हतं. आणि डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला बाळ होणारच नाही. पण आम्ही एक होप होतं, मला अमला आईवर, माझ्या येशूवर मला होप होतं, तो मला बाळ देणार. म्हणून आम्ही खूप प्रार्थनेत होतो. आणि एक दिवस मी सगळ्या आशा सोडल्या होत्या. आणि मग नंतर आम्ही परत एका ट्रीटमेंटसाठी गेलो. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला हे आशा दिली, पण पहिलं ट्रीटमेंट माझी फेल गेली. त्याच्यानंतर मी खूप निराश झाले आणि मी खूप प्रार्थनेमध्ये लागले. मी मायाळू कुमारी मरिये दररोज म्हणते. फादर बेन्नींचे सर्व त्यांचे जे प्रवचन आहेत ते मी ऐकत होते रोज. आणि मी खूप रडून रडून प्रार्थना करत होते. आणि जेव्हा मी प्रार्थना करत होती तेव्हा मी एक दिवस फादरांना फोन केला. खूप दिवस मी फादरांना फोन करत होती पण फादर फोन उचलत नव्हते. पण एक दिवस त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आणि माझा फोन उचलला. आणि तेव्हाची वेळ संध्याकाळी 7 वाजताची होती जेव्हा मी फादरांना फोन केला. तर फादरांनी माझा फोन उचलला आणि मला सांगितलं, मला सगळं ऐकून घेतलं की मला बाळ नाही, 11 वर्ष झाले, मी या सगळ्या गोष्टी, माझी पहिली ट्रीटमेंट फेल गेली. मी सर्व फादरांना सांगितलं. फादरांनी मला सांगितलं तू गुडघे टेक आणि तिथे मायाळू कुमारी मरिये हे 33 वेळा म्हण. आणि मी खूप श्रद्धेने तिथेच बसून मायाळू कुमारी मरिये 33 वेळा म्हणायला सुरुवात केली. आणि फादरांनी मला सांगितलं की तू बरोबर 10 वाजता मला कॉल कर. मी तिकडेच गुडघे टेकून ते मायाळू कुमारी मरिये म्हणत होती. नंतर मी फादरांना बरोबर 10 वाजता कॉल केला. तर फादर मला म्हणाले की बाळा तू आता काहीच बोलू नको, आम्ही त्यासाठी प्रार्थना करत आहोत आणि अमला आईचा तुला संदेश आला आहे. आणि फादरांनी जे मला सांगितलं की आता तू तुझ्या ट्रीटमेंटसाठी जा, तू आता कन्सीव्ह राशील व तुला बाळ होईल. जी मुलगी आहे सेराफिना, हे मला 11 वर्षांनी बाळ झालेलं आहे. अमला आईच्या आशीर्वादाने व माझ्या येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादाने मी अमला आईचे, मी फादर बेनीचे मनपूर्वक आभार. त्यांनी माझ्यासाठी खूप प्रार्थना व या सर्व सिस्टर्स ज्या माझ्यासाठी प्रार्थना करत होत्या, मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. येशू एक संदेश असं देत आहे की तुमच्यामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वर जे भरून देत आहे ते तुमच्याकडे टिकत नाही. तुमच्या वाचनामध्ये लिहिलेलं आहे जे गोळा करत आहे त्या पिशवीच्या खाली भोक आहे. पिशवीच्या खाली भोक असेल तर तुम्ही जे भरून घेताय ते कुठं राहणार? हालेलुया. म्हणजे आपण खात्रीने काही गोष्टी करायच्या. पक्का खात्री पाहिजे. मी जिथे आहे तिथे मी सुरक्षित आहे. मी निवडलेले मार्ग बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
धन्यवाद येशू. प्रार्थनेत आलेल्या एका कुटुंबातील मुलं मुली सर्व चुकीच्या नातं संबंधामध्ये फसलेला आहे. Praise the Lord. त्यांच्या मम्मी रडून सांगत आहे, फादर माझे मुलं सुधारावं म्हणून प्रार्थना करा. मुलं सुधारावं म्हणून मम्मी प्रार्थना करताय तरी मम्मी स्वतः चुकामध्ये अडकून आहे. तिच्या हातात एक पिशवी आहे, तिथे भोग पडलेला आहे. हालेलुया. केवढं भरताय तेवढं नसतं. म्हणून आज रात्री आपण प्रभूच्या सानिध्यामध्ये ही प्रार्थना करूया. प्रभू आम्हावर दया कर. प्रभूला आपण सांगूया, प्रभू आमचा बचाव कर. जे भोग पडलेला आहे त्यातून आमचा बचाव होऊ दे. अनेक व्यक्ती कुटुंब अडचणीमध्ये येण्याच्या पाठीमागचे कारण करिंदरास लिहिलेल्या पहिल्या पत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे. हालेलुया. करिंदरास लिहिलेले पहिले पत्र 11वा अध्याय 30वा वचन. मध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. ह्याचे कारण हेच, आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. हालेलुया. आपण योग्य वेळेस आत्मपरीक्षण बरोबर केलं तर आज ज्या दंडातून आपण जातो त्यातून जायचा प्रश्न आला नसता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अनेक लोक आजारी पडत आहेत, अनेक लोक दुर्बळ होत आहेत. आत्माचं कारण कम्युनियन स्वीकार करायला जायचं अगोदर मनामध्ये राग भरलेला नाही, पश्चाताप केलेले नाही, कुंसा केलेले नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. कुंसा कधी व्हायला पाहिजे? काही लोक सांगणार वर्षातून एकदा, काही लोक सांगणार महिन्यातून एकदा. हालेलुया. महिन्यातून एकदा नाही. जेव्हा मी पापामध्ये आहे पश्चाताप करायला पाहिजे आणि कुंसा व्हायला पाहिजे. हालेलुया. असंच बोलून काही होत नाही. मी सरळ बोलतो. येशू बरोबर माझा डायरेक्ट कनेक्शन आहे. हालेलुया. त्या डायरेक्ट कनेक्शन मध्ये शैतान तुमचा नाश करू शकता. हालेलुया. कारण तुम्हाला जे ऐकू येत आहे ते देवानीच तुमच्याशी बोललं म्हणून खात्री आहे का? हालेलुया. आपण देवाचंच वाणी ओळखायला पाहिजे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. तुमच्यामध्ये अनेक लोक रडत रडत दिवस काढताय. येशू तुमच्या अश्रू पुसत आहे. तुम्ही किती त्रासातून जाताय ते येशू पाहत आहे. येशूची अपेक्षा तुमच्याकडून आहे की तुम्ही इतक्या त्रासातून नको जाऊ. पवित्र आत्म्याकडे लक्ष द्या. पवित्र आत्मा देणाऱ्या प्रेरणेकडे लक्ष द्या. देवाच्या वाचनाकडे आपण वळू. परमेश्वराचा अभिषेक टिकून राहणार आपल्यामध्ये. एका पायाच्या वरच्या भागातील त्रास दूर करून देत आहे. तळपायाच्या वरचा भाग, पायाचे बोट आणि याचा भाग, अनेक लोकांचं डोकं जे जड झालेलं आहे आणि दुखत आहे. त्या क्षणामध्ये येशू अनेक लोकांना डोक्याच्या संबंधातून त्या त्रासापासून मोकळी करतात. पाठीच्या मध्य भागातून खाली जे भाग आहे तिकडचा अनेकांचा त्रास पूर्णपणे येशूने आता दूर केलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.